त्या ठिकाणी मकराकृती देवाच्या कानात काय कुंडल आहे. हा मकराकृती. हो, येडी लोक म्हणते ती देवाच्या कानात मास कशी म्हणते. त्याचं शास्त्रीय उत्तर सांगायचं म्हटलं तर देवाचा पहिला अवतार मत्स्य अवतार आणि मत्स्य अवताराचं प्रतीक म्हणून देवानं आपल्या कानामध्ये मकराकार कुंडल घातलेली. कळलं का? मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण म्हणजे कान, कानामध्ये मकराकार कुंडल आहे. आणि कंठी कौस्तुभ मणी विराजित. कौस्तुभ मणी कळलं का? कौस्तुभ मणी 14 रत्नातलं रत्न आहे माझं. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात असुरा धन्वंतरी चंद्रमा. कळलं का? म्हणत नाही घाबरून. मला तेवढाच मुद्दा सांगायचा. हो, लक्ष्मी कौस्तुभ 14 रत्नातलं रत्न आहे. आणि ते कौस्तुभ रमणी रूपी रत्न कुठं शोभते? देवाच्या कंठामध्ये. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर तिची ध्यान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर बोला तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. शेवटी महाराज म्हणतात माझं सर्वस्वी सुख जर काय असेल तर माझा परमात्मा. सुख नाही सर्व सुख म्हटलेलं आहे. मी सुरुवातीला सांगितलं अथ पासून इति पर्यंत अगदी मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणाची अपेक्षा जर काय असेल तर प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. नाथ महाराज म्हणतात मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे न वंचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कुणालाही वाटत नाही. ज्ञानोबा म्हणतात रोग काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोगविजे बळिया अदृष्टे जेणे. कुठल्याही रोग्या माणसाला रोग आवडत नसतो. दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत नाही. तसं कुणालाही दुःख आवडत नाही. प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. सुख पाहिजे. बघा साध्य चांगलं आहे. सुख हे साध्य आहे. साध्य चांगलं आहे पण आपलं साधन चुकीचं असल्यामुळं आपण साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. आपण सुखाची अपेक्षा करतो पण साधन संसाराचं विषयाचं भोगाचं प्रपंचाचं त्या ठिकाणी साधन केलं आपण पण तिथं साधन चुकीचं असल्यामुळे ते साध्याकडे जाऊ शकत नाही. आपण ऐकतो एकाला पाहिजे होते पेढे. काय पाहिजे होते? पेढे. काय पेढे पाहिजे होते. पेढे साध्य पेढे पाहिजे पण गेला कुठं? जोड्याच्या दुकानात. मला सांगा जोड्याच्या दुकानात गेले पेढा मिळेल का? जोडाच
तिथं जी वस्तू आहे ती मिळेल. हा तस सुख कुठं आहे? सुख कुठं आहे? सुखाचा निश्चित मार्ग, सुखाचा निश्चित पत्ता. महाराज म्हणतो तुम्हाला सुख पाहिजे ना, मी सांगतो. आपुला तो एक देव करून यावा, आपुला तो एक यावा, तेने विन जीवा सुख नोये, तेने विन जीवा सुख नोये, तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही काय करा? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आणि तेने विण जीवा सुख नोये. सुख फक्त एक देवाच्या चरणाजवळ, आणि सुख फक्त संताच्या चरणाजवळ. सर्व सुखाचे आगर बाप रकुमा, म्हणे नरहारी सोना, जनी म्हणे शारंगद तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर हा परमात्मा सुख स्वरूप आहे. नवे नवे तुकोबर आहे आव्हान करतात, विचारतात सुखरूप ऐसे दुजे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते. कळलं का? सांगा म्हणतात, माझ्या पांडुरंगा सारखा जगात दुसरा कोण आहे का सुखरूप? मग तुम्हाला सुख पाहिजे ना, सुखाला आगी करेचे तळ, सुखाला आगी करे तळमळ, तरी तू पंढरीचे जाय एक वेळ, मग तू अवघाचे मग तू अवघाचे तरी तू पंढरीचे जाय एक मग तू अवघाचे सुखा लागी करची तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, आणि पंढरीला गेला मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची, चकारात्मक सांगतात, हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्या परमात्म्याला सतत आवडीनं कसा पाहिन? आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाये पांडुरंगा. हो, ज्ञानोबराय जरा ज्ञानाच्या भाषेत सांगतात, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. देवाला खरं सांगू तुम्हाला, देवाला डोळ्यानं पाहता येत नाही महाराज. देवाला पाहण्यासाठी ज्ञानाची दृष्टी लागते. देवाला पाहायचं म्हणजे काय? त्याला जाणायचं. बघा, संत दामाजी पंतांना विटेवरचा परमात्मा कसा दिसला? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. आता बघा, तोच परमात्मा कानवपात्रेला कसा दिसला? काय म्हणली ती?
अरे ही तर मूर्ती आहे म्हणली पाषाणाची. हा, आणि या पाषाणाच्या मूर्तीवर मी जर डोकं ठेवलं तर माझ्या डोक्याला विजा होते. हा, आता बघा, संत दामाजी पंतही देवालाच पाहतात आणि कानोपात्रा बी देवालाच पाहते, पण पाहण्यामध्ये फरक आहे. कानोपात्रा चर्मचक्षुन पाहते आणि संत दामाजी पंत ज्ञान दृष्टीने पाहतात. आमची अवस्था कशी? ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळी. हा, त्याला पाहायचं म्हटल्यानंतर त्याला ज्ञानाच्या दृष्टीने पाहिजे, मग तो परमात्मा यथार्थ स्वरूपाने आपल्याला दिसतो आणि कळतो. हा, म्हणून म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. आता दृष्टी पुढे ऐसा चितू राहील जो मी तुझ पाहे पांडुरंगा. म्हणून महाराज म्हणतात ते स्वरूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे ते हे समचरण साजिरे विटेवरी. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पाहीन श्रीमुख आवडीने, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तो कसा आहे? हो, ते हे समचरण साजिरे विटेवरी आणि पहा भीमातिरी विठ्ठल रूप. म्हणून तुकोबाई भगवंताच्या स्वरूपाचं रूपाचं वर्णन करतात आणि त्या परमात्म्या समोर आपली आवड व्यक्त करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर तिची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. असो झालेली सेवा भगवान पंढरीराय परमात्मा महाविष्णू ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय संत गणेशनाथ महाराजांच्या चरणी सद्गुरु सोपान काका महाराज देवकर, सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज देवकर यांच्या चरणी सेवा समर्पित करू. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोही अंगवृत्ती नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. असो ही त्यांची सेवा आहे, त्यांची सेवा त्यांच्या चरणी समर्पित. जाता जाता सांगायचं, श्री गुरूंनी तुम्हाला कल्पना दिलीच असेल भाऊंनी, तरी सुद्धा एक शिष्य या नात्याने आमचं कर्तव्य म्हणून सांगतो. या वर्षी पुरुषोत्तम मास आलेला आहे, अधिक महिना, आणि आपल्या फडाच्या वतीनं श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी अधिक मासाचा मोठा उत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अनुष्ठान त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. लक्षात घ्या, अधिक वद्य प्रतिपदा ते अधिक वद्य अष्टमी तारीख सांगतो. 1 जून ते 8 जून 31 मेला मुक्कामाला आळंदीला या. 1 जूनला सुरुवात आहे, 8 जूनला काला आहे. काला झाल्यानंतर उत्सवाची सांगताय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टीची उपलब्धता त्या ठिकाणी केलेलीच आहे आणि होणारच आहे. सर्वांनी फक्त त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. हो, महाराजांच्या भाषेत तुका म्हणे मद धाडिले निरोपा, हा मार्ग हा सोपा सुखरूप. असो संत गणेशनाथ महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू. तेवढा मोठा प्रवास करून तुम्ही पंढरीला आला, पुन्हा आपला परतीचा प्रवास आहे. पंढरीच्या वाटेचं अनन्य साधारण महत्व आहे. कोबराय म्हणतात, पंढरीच्या वाटेवर एक नाम घेऊन एक पाऊल टाकला तर त्याला एका यज्ञाचं पुण्य. राम म्हणता
वाट चाले आणि यज्ञ पाऊला पाऊले. माता उजनीपासून पंढरीपर्यंत किती पाऊल पडले, किती नाम झालं, किती यज्ञ झालं, त्याचं गणित करता येत नाही. पुण्याची गणना कोण करी. भाग्यवान आहे तुम्ही, संताच्या भूमीत तुम्हाला जन्म प्राप्त झाला आणि संताची सेवा घडते, हे फार महत्वाचं आहे बरं का. देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा संताच्या सेवेचं अनन्य साधारण मत आहे. देव सांगतो स्वतः, तुका म्हणे देवान त्यांची केली पावे सेवा. संताची केलेली सेवा ती देवालाच प्राप्त होत असते बरं का. हो, असं महद्भाग्य प्राप्त झालेलं आहे तुम्हाला. आणि अशीच सेवा सगळ्यांना वृद्धिंगत स्वरूपामध्ये घडावी. आणि सेवा घडण्यासाठी देवानं संतांनी आपल्याला दोन गोष्टी द्याव्या, एक आरोग्य आणि आयुष्य. एवढ्या दोन गोष्टी त्याने आपल्याला द्याव्या आणि आपल्याकडून सेवा घ्यावी. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. असो झालेली सेवा समर्पित केलेलीच आहे. जगद्गुरु तुकोबरायचं एकदा भजन करा सगळ्यांनी प्रेमानं, हातानं टाळी वाजवा आणि शेवटची चाल होईल. आपली सेवा समर्पित. तुकाराम 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे पाहिनाची मुखावरून, पाहिनाची मुखावरी तुळशी हार गळा काचे पितांबर, तुळशी हार गळा काचे पितांबर, तुळशी हार तुळशी हार गळा काचे
श्रीमुख आवडीने श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळाचा पितांबर तुळशी हार गळाचा पितांबर
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल